सांग ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. आर्या कुठे आहे? कुठे आहे ती? मला माहिती आहे तुला काहीतरी कळलंय. सोड मला. मला सोड. सोड मला. आर्या, दादा. अर्जुन. अर्जुन. तू प्लीज रडू नकोस. मी तुझे आभार कसे मानू? तू नसतास तर. जे झालंय ते सगळं संपलंय. ते विसरून जा. मी जे केलं ते माझं काम होतं. एका स्त्रीची अब्रू काय असते याची मला कल्पना आहे. तो पुन्हा कधीच इथे येणार नाही आणि तुझ्या अब्रूला कोणी बोट सुद्धा लावणार नाही याची तू खात्री बाळग. आणि यापुढे या चौकटीच्या आत तुझ्या मर्जीशिवाय कोणीच प्रवेश करणार नाही. अहो, ऐकताय ना? अहो, ऐकतोय मी. कान फुटले नाहीत माझे. बोल. असं काय बोलताय? कारण असंच बोलता येतं मला. मी काय म्हणते, आपण हे गिफ्ट आणले ते कधी द्यायचे सगळ्यांना? ही बॅग आपण आणली ती आवडेल ना आईंना? तू आणली आहेस ना, मग तूच आईला विचार आणि दे. असं काय करताय? काय वाटेल लोकांना? आत्ता हे बाहेरून आले आणि न बोलताच आपल्या रूम मध्ये जाऊन बसलेत. अहो, हनीमून वरून आपण आत्ताच आलोय आणि काय वाटणार? काय वाटेल त्यांना? याच्या मनासारखं काही हनीमून झालेला नाहीये. अख्खा वेळ ही आपल्या बहिणीच्या आठवणींनी तोंड पाडून बसलेली असायची. प्लीज मला समजून घ्या हो. आपला जवळचा माणूस
हरवतं खूप मनस्ताप होतो. मला नाही झालं मनस्ताप. आणि हनीमून पण एकदाच होतो. सांगणार आहे मी लोकांना, म्हणून हे फोटो अपलोड करतोय. अनोळखी टुरिस्ट सारखे दिसतोय आपण. विक्रांत, अरे किती वेळ लॅपटॉपवर बसणार आहेस? चल बाबा जेवायला, किती उशीर होतोय. मला भूक नाहीये, बाहेरच खाईन काहीतरी. विक्रांत, मैथिली, काही भांडण झालंय का? हा असा निघून का गेला? माहित नाही. अगं, आजच तुम्ही हनीमूनहून परत आलात ना? आणि नवरा बोलत नाही म्हणजे काय? तुझंच काहीतरी चुकलं असेल. साधं नवऱ्याला आपलंसं करून घेता आलं नाही तुला का? आता तेही शिकवावं लागेल. तुम्ही आजकालच्या मुलींना तुम्हाला फक्त स्वतःच्या मनासारखं करून घेतायत. नाही, तसं नाहीये हो. मलाही नाही माहित त्यांचं काय बिनसलंय. पुरे आता हे रडणं बिडणं बास झालं. चला जेवून घ्या. माझा मुलगा तर उपाशी पोटी गेलाय, पण तू मात्र जेवून घ्या. हे अर्जुन, चल जेवायला. हा चला बसूया. बरं तिचं दिलंस का रे? हो, आत्ताच ताट आज सरकवलंय. आणि हे काय, माझ्या ताटात मिरच्या नाही आहेत? आहेत ना. कुठे आहेत? आई शपथ, बहुतेक ते ताट आत गेलं वाटतं. मग आता घेऊन ये जा. असं कसं घेऊन येऊ? तू मोठी प्रतिज्ञा केली आहेस ना, तिच्या परवानगीशिवाय कोणी आत जायचं नाही म्हणून. मी गेलो आणि तू मारशील मला. मी नाही जाणार. मला हव्यात मिरच्या, घेऊन ये. अरे आता कुठून आणू? जंगलातून घेऊन ये जा. जंगलात जाऊ? मी नाही जाणार. यात मिरच्या नाही आहेत. पण जेवण आहे. उठे, उठ. झोपायला थोडं ऑफिस मध्ये नाही झोपा काढायचं असेल ना तर घरी बसायचं, इथे नाही. नाही सर, माफ करा सर, मला माहित नव्हतं सर, तुम्ही लवकर आलात. मग तुला विचारून यायचं. नाही सर, चहा सांग. चाल सॉरी सर, सॉरी सर. चाल. हॅलो. अरे विश्व, सकाळी न सांगता कुठे निघून गेलास तू? थोडं काम होतं, ऑफिसमध्ये आलो होतो. अरे सांगू नाही का जायचं? आधी जेवायला काय कमी खोर आहे का?
काल सुद्धा न सांगता तू सकाळीच निघून गेलास. अरे तुझ्याशी काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर काय करायचं आम्ही? काही हवंय का? मला काय हवं असणार? मैथिली फिरून परत आलीये. तिचं मांडव परत न व्हायचंय. निदान एक दिवसासाठी तरी घरी राहायला तिला घेऊन यायला हवं. तशी रीतच आहे. ठीक आहे, मी तिला आणण्याची काहीतरी व्यवस्था करतो. विश्वा, असं नको करू. तुलाच जायला हवं तिला आणायला. मावशी, मी सांगितलं ना मी व्यवस्था करतो म्हणून. ठेवतो आता, कामात आहे जरा. नाही, तुम्हीच करून घ्या ते काम. हा, झालं की मला सांगा. मीटिंग करूया. चला. सर, तुम्ही लवकर आलात? सर, मला सांगायचं असतं, मीही आलो असतो. काही काम होतं का? मला सांगितलं असतं तर मी केलं असतं. नाही, थोडं पर्सनल काम होतं, मलाच करावं लागणार होतं. ठीक आहे, मी आहे बाहेर. काही लागलं तर सांगा. मनीष. हा सर. एक काम होतं, करशील? तुम्ही सांगा सर, काय करू? मैथिलीला आणायचं होतं. घरी परत? काही प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काही नाही. मावशी म्हणत होती तिला घेऊन यायला हवं. खरं तर मलाच जायला हवं. पण तू बघतोयस, आर्याचा तपास वगैरे या गडबडीत मला कितपत जमेल वाटत नाही. तू जाशील. तू घरातला नाहीयेस, पण तरी तेवढा विश्वास टाकू शकतो मी तुझ्यावर. कधी जायचं ते मावशीला विचारून घे. निघ. मला विसरायचा आहे हा विषय. मला नाही तिच्या आयुष्यात परत डोकवायचंय. जितकं लांब जाण्याचा प्रयत्न करतोय तितके भेटीचे प्रसंग वाढतायत. मला विसरायचंय हे. जग्गो, चहा दे. जग्गो, चहा दे.
दोघं गेलेस का? जग्गू कुठे? जग्गू, मी इथे आहे. हो, मीच केलाय चहा. त्यासाठी जग्गूवर चिडायची गरज नाही. मलाच कंटाळा आला होता रोज तुझ्या हातचा चहा पिऊन. म्हणून मीच जग्गूला म्हटलं की आज मी करते, मला हवाय तसा. काळजी करू नकोस. जग्गूनी मला सांगितलं की तुला स्ट्रॉंग चहा लागतो. अगदी तसाच केलाय. छान झालाय चहा, तू पण घे. घे. छान झालाय. सगळी माहिती तातडीनं शोधायला सांगितली होती. त्याला 2 दिवस लागणार आहेत. कंपनी बंद करा तुमची. एवढंच काम कराल 2 दिवस लागणार असतील तर. नाही साहेब, आमचं काम चालूच आहे. पण त्या मायाबाई आतापर्यंत माहिती नव्हत्या ना, म्हणून. माहित नव्हत्या म्हणूनच माहिती काढायला सांगतोय. जमत नसेल ना तर नाही म्हणून सांगा. माझ्या बहिणीला पळवलं त्या बाईने. सोडणार नाही तिला. फक्त त्याआधी माझ्या बहिणीला सोडून आणायचंय मला. या मायाची मालमत्ता कुठे कुठे आहे, तिचे काय धंदे आहेत, तिची सगळी माहिती पाहिजे मला. तिच्याबद्दल जी काही माहिती मिळेल ती सगळी आज संध्याकाळपर्यंत. ठीक आहे साहेब. जा. मायाबाई? कोण मायाबाई? सोडून दे तिला. सोडून दे तिला. तेवढं एक सोडून दुसरं काहीही मागा. आणि नका काळजी करू. काही होणार नाही मला आपल्या या घराला. चहा घ्या. मग गोळ्याही घ्यायच्यात तुम्हाला. त्या मुलीला सोडून देऊ? ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्यावरती त्याने जी वेळ आणली तीच वेळ मी त्याच्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याही तोंडाला काळं फासलं गेलं पाहिजे. त्याचीही बेआबरू झाली पाहिजे. ती मुलगी तर फक्त या खेळातलं एक प्याद आहे.